महाराजांसारखा अवतारी सत्पुरुष जो साक्षात पूर्ण अवतार आहे तो एवढा सोपा आहे का? आज मी 29-30 वर्ष स्वामींची एवढी व्यावसायिक चित्र काढली. तुम्ही मला जर आत्ता विचारलं महाराज तुम्हाला किती कळले, महाराजांच्या पायाच्या धुळीचा कण पण नाही कळला. महाराज अगम्य, अगाध, अशक्य आहेत. आपण जेव्हा त्यांच्या या अवताराबद्दल विचार करतो ना, वासनेने उथमलेल्या आपल्यासारख्या देहधारी लोकांना इतके सहज कसे तुमच्याशी बोलतील? आणि जर महाराज बोलतच असतील, समजा धरून चाला बोलत असतील, मग तुम्ही महाराजमय पाहिजेत, स्वामी स्वरूप पाहिजेत, मग तुम्हाला पैसे कशाला लागतात सगळ्यासाठी? खरंय. स्वामी महाराजांच्या अवतारात, गजानन महाराजांच्या अवतारात, साईबाबांच्या अवतारात, तुम्ही कुठलेही शंकर महाराज घ्या, चिले महाराज घ्या, यांच्या कुठल्याही अवतारामध्ये तुम्हाला पैसे ही गोष्ट सापडणार नाही. खरं. आमच्याच आता तुम्ही लेटेस्ट ऐकलं मागच्या महिनाभरापूर्वी कोणतरी शंकर महाराज त्यांच्या प्रवेश करतात, काय कधी अवतारी गंडवागंडवीचे प्रकार किती वाढलेत. 14 कोटी रुपयाला गंडा घातलाय. मग ते बदनाम कोण होतं? शंकर महाराज. किंवा ही आध्यात्मिक संस्कृती बदनाम होते. पण त्याला गाढव आपण आहोत. आपल्यासारखी लोक त्याला बळी पडतात, आपल्यासारखी लोक ह्याच्यामध्ये वाहवत जातात आणि मग या अशा बुवा महाराजांच्या नादी लागून स्वतःचं वाटोळं करून घेतात. साधा सिंपल अध्यात्मातला नियम आहे की जिथे पैसा येतो तिथं अध्यात्म नसतं. आनंदनाथांनी महाराजांवरती 5,000 वर अभंग लिहिले, एकापेक्षा एक दिव्य अभंग आहे. इतका त्यांचा सरेंडर भाव आहे, म्हणजे त्याच्यात त्यांनी कुठेही स्वामी असल्याचा आव आणलेला नाही किंवा मी महाराजांचा उत्तराधिकारी असल्याचा आव आणलेला. ते सिद्धयोगी नव्हते असं नाहीये, साक्षात शिवस्वरूप होते असं साईबाबांनी सांगितलंय. इतका मोठा अवतारी विभूती असून सुद्धा जे संजीवन समाधीस्थ झाले, त्यांच्या चरित्रात सुद्धा कुठेही स्वतःकडे त्याचं 1% सुद्धा इतका नम्रपणा त्या सत्पुरुषांमध्ये आहे ना. ह्या विभूतीचं तुम्हाला या जन्मात जर एखादी विभूती जरी कळली ना, नीट ती त्या विभूतीला समजून घेता आलं ना, तर मनुष्य देहाचं सार्थक. मनुष्य देहाचं सार्थक होण्यासाठी एक अवतारी विभूतीचं आयुष्य समजून घेणं आणि त्याच्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल करणं, बस ह्याच्या पलीकडे काही लागत नाही.